महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय, महानुभाव पंथ, नाथ संप्रदाय, रामदासी संप्रदाय आदी विविध क्षेत्रातील मराठी संतांनी दिलेल्या साहित्यावर चर्चासत्र आणि विचारावर उहापोह करण्याची भूमिका घेऊन समाजमान दुरुस्तीच्या दिशा दिली जाते. या चळवळीचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने रचनात्मक कार्य म्हणून अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात दरवर्षी मराठी संत साहित्य संमेलन भरवण्यात येते, अशी माहिती विठ्ठल पाटील यांनी दिली असून यंदा जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र शिर्डीमध्ये साई भोजनालयाच्या शेजारी दिनांक 15, 16, 17 फेब्रुवारी रोजी अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन होणार असल्याचं विठ्ठल पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत म्हटलंय. सदर मराठी संत साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील असणार असल्याचं विठ्ठल पाटील यांनी सांगितलं असून 3 दिवसीय संमेलनात विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती उपस्थित राहणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, श्री साईबाबा महाराज की जय. रामकृष्ण हरी. मी विठ्ठल पाटील, अध्यक्ष वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र. आपणास अत्यंत नम्रतापूर्वक सांगू इच्छितो की वारकरी साहित्य परिषद ही महाराष्ट्रातील सर्व वारकरी संप्रदायातील प्रमुख अभ्यासक व परंपरेतील फडकरी मंडळींनी एकत्र येऊन स्थापन केलेली संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन घेत असतो, जेणेकरून संतांचे जे मानवतावादी साहित्य आहे ते या भूतलावर जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला सुस्पष्टपणे समजलं पाहिजे. आणि यंदा आम्हाला अत्यंत आनंद वाटतो की 13वे संत साहित्य संमेलन श्री क्षेत्र शिर्डी येथे साईबाबांच्या चरणी होत आहे. माननीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी आमच्या विनंतीला मान देऊन स्वागताध्यक्षपद स्वीकारलेलं आहे. आणि या कार्यक्रमासाठी परिसंवाद, उद्घाटन, दिंडी अशा पद्धतीचा आहे. 15, 16, 17 फेब्रुवारी 3 दिवसाचा कार्यक्रम आहे. प्रसाद निवासाच्या शेजारी मंडप घातला जाईल भव्य दिव्य. आणि महाराष्ट्रातून, कर्नाटकातून, आंध्र, तेलंगणा, मध्य प्रदेश, गोवा अशा ठिकाणाहून सगळे वारकरी संप्रदायाचे पाईक इकडे येणार आहेत. आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं ऐतिहासिक असा हा सोहळा 3 दिवसाचा होणार आहे. यामध्ये कीर्तन असतील, परिसंवाद असतील, भजन, भारूड, अभंगवाणी आणि वेगवेगळे विचारवंत असतील. आणि महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे पाईक असलेले किंवा वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून समाजमन दुरुस्त करणारे नेते मंडळीसुद्धा निमंत्रित केले जातील. आणि लवकरच आम्ही संत साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष घोषित करू. आणि आत्ता फक्त आम्ही आज स्वागताध्यक्ष माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील यांनी स्वीकारले, त्यांचे आम्ही आभार मानतो. आणि या संमेलनाला आपण पत्रकार बांधवांनी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात सहकार्य करावं, जेणेकरून नगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, औरंगाबाद, संभाजीनगर, पुणे ह्या भागातील मंडळी जास्त प्रमाणात येतील. आणि महाराष्ट्रातून यावेळी विशेष म्हणजे आम्ही जे काय संत मुक्ताई जनाई महिला हरिपाठ मंडळ केलेलं आहे, त्या मुक्ताई जनाई महिला हरिपाठ मंडळाच्या महिला मात्र जोरात येतील. आणि मोठी दिंडी साईबाबांच्या चरणात भूमीमध्ये निघेल. एवढीच मी आपल्याला आज पत्रकार परिषदेतून जाहीर करतो. रामकृष्ण हरी. एकूण किती प्रतिनिधी, किती या ठिकाणी आपले प्रतिनिधी येतील, काय अंदाज? सगळे फडकरी, दिंडीकरी मोठ्या प्रमाणात येतील. मोठे कीर्तनकार सगळे येतील, अभ्यासक येतील. आणि लोक कमीत कमी 10,000 आणि जास्तीत जास्त 25,000 पर्यंत येतील. आज पहिल्यांदाच आम्ही आपल्या माध्यमातून घोषित करतो. आमची तयारी सुरू आहे आणि आपल्या लक्षात येईल मोठ्या प्रमाणात लोक येतील आणि दिंडी परंपरा होईल.
आणि संमेलनही साजरं होईल. संमेलनाचा या शिर्डीमध्ये घेण्याचा काय उद्देश आहे नेमका? असं आहे की महाराष्ट्रामध्ये काही पवित्र क्षेत्र आहेत. आम्हाला नगर जिल्ह्यात आणि उत्तर महाराष्ट्रात नाशिकहून सुरुवात झाली होती आणि आता 13वं आम्हाला इथं घ्यायचं होतं नगर जिल्ह्यामध्ये. तर आम्हाला असं वाटलं की शिर्डी हे सुद्धा एक, शिर्डी हेच पंढरपूर असं लोक सांगतात, मानतात. साईबाबाही म्हणायचे विठू पाटील त्याचे नाव गा, पंढरपूर त्याचे गाव गा. तर अशा पद्धतीनं साईबाबांच्या भूमीमध्ये जागतिक दृष्ट्या हे सुद्धा एक पवित्र क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. इथं आम्ही घेण्याची भूमिका माननीय विखे पाटलांच्याकडे व्यक्त केली. त्यांनी त्याला मान्यता दिली आणि आज ते 15, 16, 17 फेब्रुवारीला तीर्थक्षेत्र शिर्डीमध्ये होत आहे. यापूर्वी नाशिक, शेगाव, नांदेड अशा विविध तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी झालेले आहेत. कोल्हापूरला महालक्ष्मीच्या दारात आणि ह्यावेळी इथं होत आहे. रामकृष्ण.